बघा, अस्वस्थता असायला सुद्धा पक्ष जागेवर असावा लागतो ना. हमारे मंत्रियों को भी पोर्टफोलियो हमने डिमांड किए तो नहीं मिला है। ये जो कुमार स्वामी को मिला है मोस्ट रिजेक्टेड पोर्टफोलियो, क्या हेवी इंडस्ट्री मिला. किसी को कुछ नहीं मिला है. बीजेपी ने आपस में बांट लिया है सब. बीजेपी के लोगों ने सब मंत्रालय आपस में बांट लिए हैं. जो जिनके आधार पर ये सरकार बनी है, नीतीश कुमार जी हो, चंद्रबाबू, चिराग पासवान, देवेगौड़ा जी की पार्टी, किसी को अब तक तो कुछ मिला नहीं है. मुझे लगता है ये सरकार टिकने वाली नहीं. हाँ. ये सरकार टिकने वाली नहीं. सर, आपको लगता है इनसिक्योरिटी या स्टेबिलिटी की वजह से उन्होंने इतने सारे लोगों को ये पद नहीं दिया है? हाँ, नरेंद्र मोदी और अमित शाह जी को एक मानसिकता मैं पहचानता हूं. ये बहुत डरते हैं दूसरों से, दूसरों की ताकत से बहुत डरते हैं. ये दोनों की ताकत है, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उनके जैसे लोगों की ताकत है. सरकार, सत्ता की जो एजेंसी होती है, ईडी, सीबीआई, पुलिस, इनकम टैक्स, यह अगर निकाल दो, ये उनकी आत्मा है, ये उनकी रियल आत्मा है. यह आत्मा अगर उनसे शरीर से निकाल दो तो ये कुछ नहीं है. अभी देखो खेल शुरू करेंगे लोग. आप देखिए, कल फडणवीस का भाषण में सुन रहा था कि मैं भागने वाला नहीं हूं, मैं लड़ने वाला हूं. भाई, ईडी सीबीआई के हथियार बाजू में निकालो और लड़के दिखाइए. ईडी सीबीआई, पुलिस, इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए. हमारे सामने एक मिनट आप मैदान में नहीं टिको. ईडी सीबीआई किस बात? ये जो एजेंसीज है, आप उनका मिसयूज करते हो और हमसे लड़ते हो. बाकी आपके पास है क्या? आप जैसे डरपोक लोग मैंने पूरे राजनीतिक मेरे जीवन में नहीं देखे. तो मोहन भागवत ने बड़ा बयान देते हुए कहा कि तो बोलिए, सरकार को हटाइए. बोल के क्या होता है? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया? मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना. बोलने से क्या होता है? लोकांची सेवा करताना अहंकार बाळगू नये. बाबा, मग जे अहंकार बाळगतायत त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल पहा. आशीर्वाद कशाला देते आहे मग सरकार? तर मनोज जरांगे चुकीचा प्रचार केला गेला असं देखील मोहन भागवत चुकीचा प्रचार कुठला? वापर केला. तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा. संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही, जसं जे.पी. नड्डाने सांगितलेलं आहे. जे.पी. नड्डाने सांगितलंय, आम्हाला संघाची गरज नाही. हे सरकार खाली घ्यायचा मोहन भागवतांना वाटत असेल, हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. मनसेने देशाचा पाठिंबा दिला होता, मात्र मनसेला शपथसाठी बोलवलं नसल्याने एक प्रकारे अस्वस्थता मनसेमध्ये. बघा, अस्वस्थता असायला सुद्धा पक्ष जागेवर असावा लागतो ना. अस्वस्थता कोणामध्ये असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे पक्ष आहेत. या पक्षाला जानच नाहीये. ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार? हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा, त्यांना कमजोर करा, या त्यांना तिघांना दिलेला सुपाऱ्या आहे. आणि त्या सुपाऱ्या त्यांनी यासाठी स्वीकारल्यात, नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू, ईडी सीबीआयचा वापर करू. त्यातून निर्माण झालेल्या पक्षांनी अस्वस्थ कशा करता व्हायचं? तुम्हाला दिलेली ड्युटी जी आहे ते तुम्ही पूर्ण करा, पार करा. तसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निधी भेटत नाही असा आरोप करत शिंदेकडे गेलेल्या आमदारांची आता देखील तीच गत आहे. आता देखील ते तेच बोलत आहे की मला असं वाटत नाही त्यांना निधी मिळत नाही. 50-50 खोके जे टेबला खालून घेतले, हा कुठला निधी आहे म्हणावं? 50-50 खोके एकदम ओके, हा टेबला खालचा निधी आहे ना. त्यांना कायदेशीर निधी नको आहे, त्यांना बेकायदेशीर निधी टेबला खालून हवा. चला, थँक्यू. चंद्रकांत पाटील म्हणतात की